मध्य पूर्वेत सध्या प्रचंड तणाव आहे. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या मोठ्या लष्करी कारवाईनंतर इराणची राजकीय आणि सैन्य व्यवस्था हादरली आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ सैन्य कमांडर ठार झाले आणि त्यानंतर सुरू झाली इराणमध्ये सत्तेची मोठी लढाई. काही दिवसांच्या चर्चेनंतर इराणच्या प्रभावशाली गार्डियन कौन्सिलनं मोठा निर्णय घेतला आणि देशाचा नवा सुप्रीम लीडर म्हणून मोजतबा खामेनी याची निवड केली. पण प्रश्न असा आहे, मोजतबा खामेनी कोण आहेत? त्यांचा इराणच्या सत्तेत इतका प्रभाव कसा वाढला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इराण कोणता मार्ग निवडणार? आणि मग ट्रम्प यांच्या रणनीतीला हा धक्का आहे का? नमस्कार, मी विहंग ठाकूर. मोजतबा खामेनी यांचा जन्म इराणमधील धार्मिक शहर मशहद येथे झाला. 1979 मध्ये झालेल्या ऐतिहासिक इराणच्या राजक्रांतीनंतर त्यांचे वडील आयातुल्ला खामेनी इराणच्या नव्या इस्लामी व्यवस्थेत महत्त्वाचे नेते बनले. यानंतर त्यांचं कुटुंब राजधानी तेहरान येथे स्थायिक झालं. मोजतबा खामेनी यांनी तेहरानमधील प्रतिष्ठित अलावी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं. हे विद्यालय इराणमधील प्रभावशाली कुटुंबांच्या मुलांसाठी ओळखलं जातं. 1987 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी धार्मिक शिक्षणाचा मार्ग स्वीकारला. तेहरान आणि कोम येथील इस्लामी सेमिनरीमध्ये त्यांनी शिया धर्मशास्त्र, इस्लामी कायदा आणि राजकीय इस्लामचा अभ्यास केला. हीच धार्मिक पार्श्वभूमी त्यांच्या पुढील राजकीय प्रभावासाठी महत्त्वाची ठरली. 1980च्या दशकात जेव्हा इराण-इराक युद्ध सुरू होतं तेव्हा मोजतबा खामेनी यांनी इराणच्या सशस्त्र दलात सेवा दिली. त्या काळात ते इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच IRGCशी जोडले गेले. IRGC हे इराणमधील सर्वात शक्तिशाली सैन्य संघटनांपैकी एक मानलं जातं. या सेवेदरम्यान त्यांचे अनेक वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांशी संबंध निर्माण झाले आणि पुढे जाऊन हाच सैन्य आणि गुप्तचर नेटवर्क त्यांच्या सत्तेच्या प्रभावाचा मुख्य आधार बनला. मोजतबा खामेनी यांनी अनेक वर्ष इराणच्या सरकारमध्ये कोणतेही अधिकृत पद धारण केलं नव्हतं, पण तरीही त्यांना इराणच्या सत्ता केंद्रातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक मानलं जात होतं. तज्ज्ञांच्या मते त्यांचे वडील इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला खामेनी यांचे सर्वात विश्वासू रणनीतिक सल्लागार ते होते. त्यांची अनेकदा अहमद खोमेनी यांच्याशी तुलना करून पाहिलं जातं. जसे इराणचे सुप्रीम लीडर रुहोल्ला खोमेनी यांच्या काळात त्यांचे पुत्र अहमद खोमेनी पडद्यामागून प्रभाव टाकत होते, तसेच मोजतबा खामेनीही इराणच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचे मानले जात होते. इराणच्या राजकारणात मोजतबा खामेनी यांची भूमिका विशेषतः 2005 आणि 2009च्या राष्ट्रपती निवडणुकांमध्ये चर्चेत आली. त्या काळात त्यांनी महमूद अहमदीनेजाद यांना समर्थन दिल्याचं सांगितलं जातं. 2009 मध्ये जेव्हा निवडणूक निकालांवरून मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालं तेव्हा ते आंदोलन इराणी ग्रीन मूव्हमेंट म्हणून ओळखलं गेलं. त्या आंदोलनावर कठोर कारवाई करण्यामागे मोजतबा खामेनी यांच्या नेटवर्कची भूमिका असल्याचा आरोपही झाला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मोजतबा खामेनी यांची निवड ऐतिहासिक का म्हटली जाते? तर इराणमध्ये वंशम परंपरेने सत्तेची चावी देणं उचित मानलं जात नाही. तिथे घराणेशाहीला थारा नसल्याचं म्हटलं जातं. मात्र मोजतबा यांच्या निवडीमुळे इराणच्या या प्रथेला ब्रेक लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोजतबा यांची नियुक्ती ऐतिहासिक ठरणार आहे. अर्थात IRGCच्या दबावामुळे हा निर्णय झाला असं सांगण्यात येतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इराणमध्ये IRGC इतकी प्रभावी कशी? तर इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच IRGC ही इराणमधील अत्यंत शक्तिशाली लष्करी आणि सुरक्षा संघटना आहे. 1979च्या इस्लामी क्रांतीनंतर देशातील इस्लामी व्यवस्था आणि सर्वोच्च नेतृत्वाचे संरक्षण करण्यासाठी तिची स्थापना करण्यात आली. नियमित सैन्यापेक्षा वेगळी असलेली ही संघटना लष्करी कारवाया, गुप्तचर कामकाज तसेच परदेशातील इराणच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणूनच आयातुल्ला खामेनींच्या मृत्यूनंतर नव्या नेत्याच्या निवडीत दबावगट म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका IRGCनं बजावली. मोजतबा खामेनी यांच्या नव्या सर्वोच्च नेता म्हणून नियुक्तीमुळे इराणच्या सत्ता संरचनेत काही महत्त्वाचे बदल दिसू शकतात.
त्यांच्या नेतृत्वामुळे IRGCचा प्रभाव आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तसेच अमेरिका आणि इस्रायल विरोधातील इराणची कठोर भूमिका कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतात. मात्र नव्या नेतृत्वाखाली इराण आंतरराष्ट्रीय दबावाला कसा प्रतिसाद देतो आणि देशातील राजकीय स्थैर्य कसे राखले जाते यावर पुढील परिस्थिती अवलंबून असेल. मात्र मुज्तबा खामेनी सुप्रीम लीडर बनल्यानंतर मध्यपूर्वेतील राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कारण सध्या इराणवर अमेरिका आणि इस्रायलचा दबाव वाढतोय. डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतन्याहू यांची धोरणेही इराण विरोधी मानली जातात. अशा परिस्थितीत मुज्तबा खामेनी कोणता मार्ग निवडतील, संघर्ष वाढवतील की राजनैतिक मार्ग स्वीकारतील हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तर मुज्तबा खामेनी यांची निवड फक्त एका नेतृत्वाचा बदल नाही, तो इराणच्या सत्ता राजकारणातील मोठा टप्पा आहे. कारण अनेक वर्ष पडद्यामागून प्रभाव टाकणारा हा नेता आता थेट देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचलाय. आता त्यांच्या नेतृत्वाखाली इराण कोणता मार्ग निवडतो यावर मध्यपूर्वेचे आणि कदाचित जगाचे राजकारणही अवलंबून असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? मुज्तबा खामेनी यांच्या नेतृत्वाखाली इराण अधिक आक्रमक होईल की शांततामय मार्ग निवडेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. क्या बात